Good evening, students. Once again, last time we started the topic direct and indirect speech. Now, mostly topic we have finished yesterday, but still there are some students who want to learn this topic once again. That's why today I am going to recall it once again, not overall but little bit of. Now, काल आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच या घटकाला सुरुवात केलेली होती. काल मी माझी छोटा विषय माहिती तुम्हाला सांगितली होती. नव्यानं सांगण्याची काही गरज नाही की डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच हा घटक असताना आपण हे पाहिलं होतं की when we use the exact word of the speaker at time it is called direct speech. ज्यावेळेस आपण बोलणाऱ्यांचे शब्द जसेच्या तसे घेतो त्याच्यात कुठलाही बदल करत नाही त्यावेळेस डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. म्हणजे डायरेक्टली आपण एखादा बोलणारा काय बोललाय तो जसंच्या तसं देतो या चिन्ह देतो त्याच्यात शब्द वगैरे तो याला आपण डायरेक्ट स्पीच असं म्हणतो. And when we are using different words but the meaning remains same. एखाद्या व्यक्तीचे आपण शब्द बदलतो तो काय बोलला हे आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो त्याच्यात आपण आपल्या पद्धतीनं शब्द बदलतो परंतु त्याच्या बोलण्याचा सांगण्याचा त्याच्या वाक्याचा जो अर्थ होतो तो अर्थ कुठेही बदलत नाही. त्याच आपण इनडायरेक्ट असं म्हणतो. कारण मी तुम्हाला वाक्य दिलं होतं ही सेड आय एम गोइंग टू स्कूल नाउ त्याचं इनडायरेक्ट करताना आपण असं म्हणत होतो की ही सेड दॅट ही वॉज गोइंग टू स्कूल देन. आणि आपण मी तुम्हाला सांगितलं होतं की डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना ती जे वाक्य आहे ते आपण 4 भागामध्ये विभागलं होतं. कारण का तर आपल्याला हे माहिती व्हावं की आपल्याला कळावं की बाबा याचा स्पीकर कोण आहे याचा रिपोर्टिंग वर्ड कुठला आहे याच्यात लिसनर कुठला आहे आणि याच्यात जे रिपोर्टेड स्पीच आहे म्हणजे अवतरण चिन्हांतून जे वाक्य आहे ते कुठलं आहे यासाठी आपण हे जे वाक्य आहे असं 4 ठिकाणी क्लासिफाय केलं होतं. आणि आपण हे सांगितलं होतं आपण आणि हे शिकलो होतो की डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना स्पीकर जो आहे तो सेम राहतो. म्हणजे रिपोर्ट त्याच्यात आपल्याला बदल करायचा नसतो. सेट टू मध्ये आपण बदल करू शकतो. हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते वाक्याच्या काळानुसार बदलतं. आता आपण वाक्याचे कुठले कुठले काळ आहेत त्याच्यानुसार डायरेक्टचं इनडायरेक्ट कसं करायचं याला आपण फार सुरुवात केली होती. जो लिस्नर असतो याचा राधिका लिस्नर आहे. राधिकामध्ये सुद्धा काही बदल होत नाही. तर मोहन कोणाला बोलतो तर राधिकाला बोलतो म्हणून राधिकामध्ये बदल होत नाही. बदल आपल्याला इथं करावा लागतो. रिपोर्टेड जे वर्ब आहे जर भूतकाळ असेल तर आपल्याला इथं जे बदल करावेच लागतात. ते बदल कसे करायचे याविषयी मी तुम्हाला काल माहिती सांगितली होती. ते वाक्य जे आहे ते इथं आहे की मोहन सेड टू राधिका आय एम व्हेरी बिझी टुडे. त्याचं आपण इनडायरेक्ट स्पीच करताना ते वाक्य असं बनवलं होतं की मोहन टोल्ड राधिका दॅट ही वॉज व्हेरी बिझी दॅट डे. म्हणजे याच्यात सर्टन चेंजेस आपण केलेले आहेत. कुठले चेंजेस केलेले आहेत ते मी तुम्हाला काल या नियमात सांगितलं होतं. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट करताना जे रूल्स आहेत रूल्स आर व्हेरी इसेन्शियल. कारण ग्रामर इंग्रजी ग्रामर बहुतांश हे नियमावरच चालतं आणि म्हणून आपल्याला इंग्रजी ग्रामरचे नियम माहिती असणे ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि मग हळूच आपण कुठं गेलो होतो की डायरेक्टचा इनडायरेक्ट करत असताना की इन्व्हर्टेड कॉमामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये म्हणजे त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. ते इन्व्हर्टेड कॉमातून दुहेरी अवतरण चिन्हातील जे वाक्य आहे त्या वाक्यातील जे सर्वनाम आहे त्या सर्वनामाला आपल्याला कसा बदल करावा लागतो हे मी तुम्हाला सांगितलं होतं. तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता. काल मी तुम्हाला याची एक्झाम्पल देऊन या गोष्टी व्यवस्थित आपण समजावून सांगितलेलं आहे. फक्त पुन्हा एकदा त्या घटकाची उजळणी व्हावी म्हणून आपण पुन्हा एकदा तो घटक जस्ट लिटल बिट ऑफ पिरियड मध्ये घेणार आहोत आणि पुढे पुढे जाणार आहोत. हा बदल आपण काल पाहिला आहे. आईच्या ऐवजी आपण ही घेणार आहे. मीच्या ऐवजी दे घेणार आहोत. यूच्या ऐवजी ही सी हिम दे देम अस हर. मीच्या ऐवजी हिम हर. हे अगदी आपण अगदी व्यवस्थित पाहिलेलं आहे. परंतु ह्या एक नियम ध्यानात ठेवा की रिपोर्टेड स्पीच मध्ये जर ही सी इट ही सर्वनामं येत असते तर त्या सर्वनामामध्ये आपल्याला कुठलाही बदल करायचा नाही. आता हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. सहाय्यक क्रियापदातील बदल
आता आपल्याला माहिती आहे की सहाय्यक क्रियापद आणि मुख्य क्रियापद हे दोन क्रियापद असतात. फॉर एक्झाम्पल की आय एम गोइंग टू पैठण, तर याच्यात सहाय्यक क्रियापद जे असतं ते ऍम असतं आणि प्रमुख क्रियापद जे असतं ते गोइंग असतं, आहे की नाही. तर या सहाय्यक क्रियापद जे आहेत या सहाय्यक क्रियापदामध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारे बदल करावा लागतो. म्हणजे ऍम आणि इज असेल म्हणजे आपण समजून घेतो की तो काय आहे, वर्तमान काळ आहे. ऍम इज असेल तर आपल्याला वॉज घ्यावा लागेल, आर असेल तर आपल्याला वॉज वेअर घ्यावा लागेल, आणि वॉज वेअरच जर असेल तर आपल्याला म्हणजे वॉज वेअर असेल तर एक तर साधा भूतकाळ असेल किंवा चालू भूतकाळ असेल त्यावेळेस आपल्याला त्याचा पूर्ण भूतकाळ करावा लागतो. हॅव हॅज असेल म्हणजे हॅव हॅज कधी असतं की पूर्ण वर्तमान काळात असतं, पूर्ण वर्तमान काळाचं पूर्ण भूतकाळात आपल्याला रूपांतर करावं लागतं म्हणून हॅव घ्यावं लागतो. एखाद्या वाक्यात जर डीड असेल तर त्या डीडचं आपल्याला हॅड घ्यावं लागतं म्हणजे मुख्य क्रियापद असतो. त्या मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल मध्ये त्याचं तिसरं रूप घ्यावं लागतं. विल असेल किंवा शाल असेल तर त्याचा उल्ट शुड द्यावा लागतो, कॅनचा कुड द्यावा लागतो, मेचा माईट द्यावा लागतो, मचचा मस किंवा हॅव टू द्यावा लागतो, आउट टूचा आउट टू द्यावा लागतो. हे जे सहाय्यकारी क्रियापद आहेत याच्यात आपल्याला असाच बदल करावा लागणार आहे म्हणून या गोष्टी आपल्याला लक्षातच ठेवाव्या लागणार. आता काळातील बदल की मोस्टली डायरेक्ट स्पीच मध्ये जे वाक्य असतं ते याच काळातलं असतं आणि म्हणून आपल्याला त्यांचा जो काळ आहे इनडायरेक्ट मध्ये असा करायचा आहे. म्हणजे साधा वर्तमान काळ असेल तर आपल्याला साधा भूतकाळ घ्यावा लागेल, चालू वर्तमान काळ असेल तर चालू भूतकाळ घ्यावा लागेल, पूर्ण वर्तमान काळ असेल तर पूर्ण भूतकाळ घ्यावा लागेल, चालू पूर्ण वर्तमान काळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ घ्यावा लागेल, साधा भूतकाळ असेल तर पूर्ण भूतकाळ घ्यावा लागेल, चालू भूतकाळ असेल तर चालू पूर्ण भूतकाळ घ्यावा लागेल. आता स्तरदर्शक आणि कालदर्शक शब्दात आपल्याला कोणकोणते बदल करावे लागतील हे बदल हे शब्द आपल्याला ध्यानात ठेवावे लागतील. कधी कधी काय परिस्थिती निर्माण होती की आपल्या लक्षात येत नाही दिनचं काय घ्यायचं, दी डायरेक्ट मध्ये दी झालंय की आणि इनडायरेक्ट मध्ये कोण काय घ्यायचं. फॉर एक्झाम्पल जर उदाहरण असं असलं की जर समजा म्हणजे रोहित सेड टू मोहित आय लाईक धिस बायसिकल, तर त्यावेळेस त्याचं आपल्याला इनडायरेक्ट करताना आपल्याला असं म्हणावं लागेल की रोहित टोल्ड टू मोहित दॅट ही लाईक दिलच्या ऐवजी दॅट बायसिकल, म्हणजे दिलचा आपल्याला दॅट करावा लागेल, दिलचा आपल्याला तोच करावा लागेल, हेरचा आपल्याला देन करावं लागेल, नाऊचं देन घ्यावं लागेल, हेन्सचं तेच घ्यावं लागेल, त्याचं सो घ्यावं लागेल, अगोदरचं बिफोर घ्यावं लागेल, जस्टचं देन घ्यावं लागेल, टुडेचं दॅट डे घ्यावं लागेल. म्हणजे these words are very important words when we are going to do the direct sentence and indirect sentence. त्यावेळेस ही सेंटेन्स त्यावेळेस हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आता त्याच्यानंतर टुमॉरोचा आपण नेक्स्ट डे, टुमॉरो म्हणून जे उद्या म्हणजे टुमॉरो शब्द आपल्याला वापरायचा नाही, तर त्यावेळेस इन्स्टेड ऑफ टुमॉरो वी हॅव टू यूज द वर्ड द नेक्स्ट डे, yesterday the day before, tonight that night, next week the following week, नेक्स्ट मंथ असेल किंवा नेक्स्ट इयर असेल तर आपल्याला द फॉलोइंग मंथ किंवा फॉलोइंग इयर असं घ्यावं लागेल. लास्ट नाईटचं आपल्याला द प्रिव्हियस नाईट घ्यावं लागेल, इयरचं आपल्याला टिल देन घ्यावं लागेल. आता हे आपण काल सगळं शिकलेलं आहोत, हे जस्ट वी आर गोइंग टू रिकॉल इट. हे सगळं झालेलं आहे आपलं. वरील सर्व बदल जर भूतकाळात असतील तरच करावे. ध्यानात ठेवा आपल्याला डायरेक्ट इनडायरेक्ट करताना जर समजा रिपोर्टिंग वर हे भूतकाळात नसेलच तर आपल्याला इनडायरेक्ट मधलं जे सेंटेन्स आहेत ते आपल्याला भूतकाळ करायचं नाही. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की समजा म्हणजे रोहित सेज आय एम बिझी टुडे, तर त्यावेळेस आपल्याला की आपल्याला रोहित सेज तसंच घ्यावं लागेल. रोहित सेज दॅट ही ते वाक्य आपल्याला जॉईन करावं लागेल. दॅट ही इज बिझी टुडे आपल्याला जसं तसं घ्यावं लागेल. आता इथं काही उदाहरणं आपण दिली होती काल आणि ही उदाहरणं झाल्याच्या नंतर आपण की वाक्याच्या प्रकारावरून डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं की त्याचे काही आपण एक्झाम्पल्स घेतलेली होती. आणि त्याच्यातून पहिला वाक्याचा प्रकार जो आहे तो असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य. मी काल तुम्हाला सांगितलं होतं की जी जी सोपी सोपी वाक्य आपल्याला वाटतात ना की आय एम गोइंग टू स्कूल, आय एम प्लेइंग, आय एम डान्सिंग, आय एम रायटिंग, आय एम टीचर. नाउ दीज सेंटेन्सेस आर इन द असर्टिव्ह फॉर्म. ही सगळी सेंटेन्सेस
असर्टिव्ह सेंटेन्सेस आहे. असर्टिव्ह सेंटेन्सेस इनडायरेक्ट करताना जे नियम आहेत ते अत्यंत सोपे आहेत आणि हे वाक्य खूप खूप सोपं आहे. त्यामुळे काल आपण या असर्टिव्ह सेंटेन्सेस काही उदाहरणं पण दिली होती. फॉर एक्झाम्पल मोहन सेड आय प्ले क्रिकेट, त्याचं झालं होतं मोहन सेड दॅट ही प्ले क्रिकेट. याच्यात साधा वर्तमान काळ होता, याच्यात आपण साधा भूतकाळ केला. हे मोहन सेड हा जो पार्ट आहे, हा जो मोहन सेड हा जो पार्ट आहे, हा पार्ट या पार्टशी जोडताना आपण कंजंक्शन म्हणून दॅट वापरलं होतं. आणि आपण काय केलं होतं की आता मोहन सेड, मोहन म्हणतो, काय म्हणतो मोहन, आय प्ले क्रिकेट, म्हणजे कोण खेळतोय, मोहन खेळतोय, तुम्ही किंवा मी खेळत, म्हणजे मोहन खेळतो, म्हणजे तो खेळतो. सो वी हॅव टू यूज इन्स्टेड ऑफ आय, आपण ही वापरलं होतं. प्लेचा भूतकाळ आपण क्रिकेट घेतला होता, पण क्रिकेट जसं म्हणजे हे अत्यंत असर्टिव्ह सेंटेन्स इनडायरेक्ट करताना असर्टिव्ह जे सेंटेन्सेस असतात ते अत्यंत सोपे असतात. सहजासहजी आपण त्याचं काय करू शकतो, इनडायरेक्ट स्पीच करू शकतो. आता विधानार्थी वाक्याचं इनडायरेक्ट करताना कुठले कुठले नियम आपल्याला वापरायचे, लक्षात ठेवायचे, याविषयी आपण का व्यवस्थित तुम्हाला सांगितलं होतं. तुमच्या म्हणजे मोबाईलवरील स्क्रीन पण येत असेल, ज्यांना समजा याचे स्क्रीनशॉट काढायचे तुम्ही काढू शकता, अवघड असं काही नाही. आता आपण थोडस खाली जाऊया की आता आपण याच्यात पुढचा जो सेंटेन्स प्रकार होता तो इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस होता, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. ते इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस इनडायरेक्ट कसं करायचं हे थोडंसं मुलांना अवघड जातं. कारण एकतर मुलांना WH जे क्वेश्चन्स असतात, WH चे वर्ड असतात, त्या ते वर्ड कसे कंजंक्शन म्हणून वापरायचे ते कळत नाही, किंवा तो जो क्वेश्चन जो फॉर्म असतो तो क्वेश्चन फॉर्म आपल्याला साध्या वाक्यात कसा करायचा असतो ते मुलांना कळत नाही. येस नो टाईप मध्ये सुद्धा थोडासा मुलांचा प्रॉब्लेम येतो. म्हणून मला असं वाटतं की आपण परत या घटनाकडे थोडस लक्ष देऊया, या घटनाकडे आपण थोडस पाहूया की आता हे जे सेंटेन्सेस आहे, नाव सी दिस इज द इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. नाव इन दिस सेंटेन्सेस दिस इज द डायरेक्ट स्पीच सेंटेन्स आणि व्हॉट इज दिस, शी सेड टू मी व्हॉट आर यू डुईंग. आता या वाक्याचं आपण, आता हे वाक्य कुठलं आहे, तर ज्या वाक्याची सुरुवात WH या अक्षराने होती त्याला WH वर्ड क्वेश्चन्स असं म्हणायचं, म्हणजे WH क्वेश्चन असं त्यांना म्हणायचं, म्हणजे व्हॉट आर यू डुईंग. आता याचा आपण इनडायरेक्ट करताना एक लक्षात घ्या, जर नुसते वाक्य जरी पाहिलं तर आपण लक्षात येईल की त्यांना ठेवा, ज्यावेळेस आपण एखाद्याला प्रश्न विचारतो ना, विचारणं म्हणजे आस्क किंवा इन्क्वायरी करणं, त्याची आस्क. प्रश्नार्थक वाक्य जर असेल ना तर सेड टूच्या ऐवजी मी आस्क घ्यायचं, दुसरं काहीच घ्यायचं नाही. अत्यंत सोपी पद्धत आहे. सी आस्क मी, सी सेड टूच्या ऐवजी आपण सी आस्क मी, आणि व्हॉट शब्द आपण जसं दॅट वापरत येतो आपण असं तसाच वापरायचा व्हॉट. फक्त करायचं काय की ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल, लक्षात ठेवावी लागणारी गोष्ट म्हणजे ही गोष्ट आपली काय की व्हॉट नंतर जे सेंटेन्स शिल्लक राहतं ते सेंटेन्स आपल्याला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट या फॉर्म मध्येच घ्यावं लागेल. म्हणजे आय वॉज डुईंग, आता याच्यात आय हा कर्ता झाला, म्हणजे सब्जेक्ट झाला, वॉज हे वर्ब झालं आणि डुईंग हे ऑब्जेक्ट झालं. म्हणजे ज्यावेळेस आपण असं केलं इथं बदल झाला, व्हॉट आर यू डुईंग दिस इज द क्वेश्चन फॉर्म. परंतु इथं ते करताना आपण किंवा जसं तसं घेतला, त्याच्यानंतर यू शी सेड टू मी, ती मला म्हणाली, मला मीन्स आय मी मला, म्हणून आपण यूच्या ऐवजी ती मला म्हणाली म्हणजे मला, म्हणून मी आय वापरला, म्हणून यूच्या ऐवजी आपण आय घेतला. आणि वाक्याचा करता मी अगोदर येतो म्हणून आपण इथं थोडासा फॉर्मॅट बदलला, आरच्या नंतर यू होतं, आता आपण काय केलं यू अगोदर घेतलं, वाटच्या नंतर लगेच इथं आय झालं, या आरचा वेळ झाला आणि हा जो तुम्ही आहे जसा असा राहिला. म्हणजे आपण इथं काय केलं की इनडायरेक्ट स्पीच म्हणजे त्याचं रूपांतर करत असताना सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं जे प्रश्नार्थक वाक्य आहे ते असं बदलवलं आणि त्याच्यानुसार त्याचा आपण इनडायरेक्ट केलं. म्हणजे लक्षात द्यावं लागेल की आपल्याला ज्या वेळेस आपण डायरेक्ट स्पीच इन इनडायरेक्ट स्पीच वी हॅव टू मेक द सेंटेन्स सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असं करावं लागणार आहे. हे आपण काल मी तुम्हाला सांगितलं होतं, त्याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी आहे की व्हॉट
व्हॉट कॅन इट बी धीरा वंडर. आता इथं एक जास्तीचा शब्द आला धीरा सेड किंवा धीरा आस त्यावेळी तू वंडर. वंडर म्हणजे की त्याला सरप्राईज झालं, त्याला आश्चर्य वाटलं आणि म्हणून आश्चर्याच्या भरात धीराने विचारलं काय म्हणतो धीरा की व्हॉट कॅन इट बी धीरा वंडर. अशा वेळेस काय करायचं की इथं आता सुरुवातीला उत्तरचिन्हाचं वाक्य आहे आणि नंतर इथं धीरा वंडर नंतर म्हणजे इथं नंतर स्पीकर आहे. अशा वेळेस स्पीकर अगोदर घ्यायचं. म्हणजे धीरा आस या वंडरचं आस झालं धीरा आस. पण कसं विचारलं तरी वंडरफुली हे वंडरफुली नसतं घेतलं तरी चाललं असतं. म्हणजे नुसतं धीरा आस व्हॉट इट कुड बी जरी घेतलं असतं तरी चाललं असतं. धीरा आस वंडरफुली हा आपण जास्तीचा शब्द घेतला आणि इथं सुद्धा आपण काय केलं की व्हॉट कॅन इट बी. मग हे जे व्हॉट आहे आपण तसंच तसंच ठेवलं. त्याच्यानंतर हा जो इट आहे करता तो अगोदर घेतला. आपण मागाशी पाहिलं होतं की ही सी आणि इट या सर्व नामामध्ये कुठल्याही प्रकारचा आपल्याला बदल करायचा नाही.